नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. आपण दरवर्षीच हा कार्यक्रम घेतो 8 मार्चला. काल 8 मार्च सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमाला कोणी शक्यतो आपल्याकडे उपस्थित राहत नाही. बाकीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम झाले ते आम्ही पाहिले. आपले ऑनरेबल चीफ जस्टिस बरेचसे ऑफिसर आपले काल सुट्टीवर होते, त्यामुळे आपण हा कार्यक्रम ठेवला. काल दुसरा पण एक कार्यक्रम शाळेमध्ये, आज पण एक लॉ कॉलेजला पण एक कार्यक्रम आज ठेवला. त्यांची मागणी होती की आमच्याकडे ज्युडिशियल ऑफिसर किंवा एखादा कार्यक्रम त्या लॉ कॉलेजमध्ये असावा, म्हणून आपल्या भारतच्या अध्यक्षांच्या विनंतीवरून शिरसाट मॅडम त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या, अध्यक्ष पण राहिले होते. आणि हा आपला पण कार्यक्रम आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला, त्यामुळे सर्वांचा आभार. विशेष म्हणजे अतिशय सुंदर अशी भाषण, पहिल्यांदा ओपनिंग बॅट्स म्हणून असं आता तुमचं रॉड्रिक्स काय नाव सांगितलं? जेमिना रॉड्रिक्स सेमीफायनलमध्ये मुंबईची मुलगी खेळली. तसंच पहिले ओपनिंगचे भाषण मॅडमनी केलं आणि बाकीचे सगळे मग थोडे 20-15 धावा करून बाकीचे तरी, परंतु शेवटचा टेल एंडर जे होता फिनिशिंग रोल, प्रत्येक सामन्यामध्ये सामना फिनिशिंग म्हणतात ना, फिनिशिंग धोनीसारखा फिनिशिंग रोल, तसा फिनिशिंग रोल साहेबांनी आपल्याला आता सांगितलेला आहे. कविता सुंदर, त्यांची विचार मला सुद्धा ऐकायला आवडतं. ही एक कला अतिशय कठीण कला असते, कारण असं म्हणतात की वाचल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय, अवलोकन केल्या त्याला संधी दिलीच पाहिजे असं माझं म्हणणं असतं. आणि ज्याची इच्छा नाही आणि तरी परंतु बोलायला लावायचं, तरी पण ते सुद्धा करायचं काम आपण थोडंफार करावं लागतं. तसं त्या पोलीस मॅडम एवढ्या लागत होत्या, नवीनच आहेत, पण त्यांनी सुंदर एका वाक्यामध्ये आपल्याला किती मोठं म्हणजे ज्ञान किंवा अनुभव त्यांनी सांगितलं आईच्या रूपामध्ये. आणि तसंच असतं खरंच, प्रत्येक पुरुषाकडे ज्ञान असतं किंवा स्त्रीकडे ज्ञान असतं, अनुभव असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात, तो सांगत असतो. जाता असं सांगायचंय की आपण म्हणतो की आई, आता जसा 8 मार्च महिलांचा दिवस आहे, आपण महिलांसाठी तर सांगत असतो त्याचंच, किंवा कशा महिला हे आहे ते सांगतो. कधी दुसरा एखादा दिवस असेल तर त्या दिवसाचं महत्त्व आपण सांगत असतो. परंतु स्त्री आणि पुरुष हे तर तसं निसर्ग निर्मित दोन्हीही, शिवाय कुठलंच अस्तित्व नाही, दोघांचं अस्तित्व समान आहे असं माझं असं म्हणणं आहे की कुणीच कोणाला ब्लेम करण्यापेक्षा कुणीच याच्यामध्ये कमी नाही जास्ती नाही. आई तेवढीच महत्त्वाची आणि वडील पण तेवढेच महत्त्वाचे. त्याच्यामुळं दोघांनाही समान माझ्या दृष्टीने की 50-50 महत्त्व आपल्याला असलं पाहिजे. आई वडिलांचं असलं पाहिजे, पती पत्नी असेल तर त्या रूपात सुद्धा दोघांचंही तेवढंच महत्त्व असतं. 50%. जसे आपण जुन्या लोक म्हणतात, आता बसले तिथं की एक संसार म्हणजे एका गाडीची 2 चाकं असतात, स्त्री आणि पुरुष समान असतात. जरी पुरुष समजा, आता परवाच एक सुप्रीम कोर्टामध्ये किंवा मला वाटतं हायकोर्टामध्ये एक जजमेंट झालं, दिल्ली हायकोर्टाच्या ह्याच्यामध्ये आलं होतं की मेंटेनन्सचं मॅटर होतं आणि त्याच्यामध्ये महिला घरी असते आणि मग ती काय काम करत नाही आणि मग पुरुष कमावतो आणि मेंटेनन्सचं मॅटर होतं. त्यांनी सांगितलं की महिला जरी घरी असली आणि ती जरी कामावर जात नसली तरी ती 24 तास जे मागचं ती काम करते, ती जेवढं पुरुष नोकरीवर जाऊन कमवून घेऊन येत असतो पैसे, तेवढंच महत्त्वाचं काम ती करत असते आणि त्याला लिमिटच नसतं. म्हणजे त्याच्याबद्दल तर इकडं तर आपण पगार आहे समजा, आम्ही कमवतो समजा, किंवा कुठली पुरुष समजा नोकरदार आहे की त्याला एक ठराविक XYZ पगार तो महिन्याचा घेऊन येतो, परंतु ती जी काम करते ती अनलिमिटेड आहे. त्याला मूल म्हणजे त्याचं मूलच करता येत नाही की ती 10,000चं आहे, 20,000 आहे, 1 लाखाचं आहे. कारण ती इतक्या सगळ्या गोष्टी करत असते. ती पती आहे, सासू सासरे आहेत, नणंद असते, मुलं असतात, शेजारी असतात आणि सर्वांचं मन राखून ती एक पत्नी आपलं सर्व किंवा आई म्हणून सर्व आपलं जीवन ती व्यतीत करत असते.
आणि शेवटी आई ते आईच असते. आई म्हणच आहे ना, बापाशिवाय जन्म नाही, आईशिवाय माया नाही. आई गेली की सगळं संपलं. म्हणजे संपलं म्हणजे असं की नंतर दुसरंही नसतं. आता माझं उदाहरण मी बघतो ना, आता प्रत्येकाची आई कुणाची पुन्हा गेली असते. ती इथून आपण जेव्हा जातो किंवा इथून यायचं तर आपण कुठं पोचलोय, कुठं आलोय हे विचार फोन येतो. तर ते नसल्यानंतर येत नाही. भाव असतील किंवा तुमचे दुसरं कुणी असेल तसं येत नाही. म्हणून कसं असतं की आई महत्वाची असते, बापही तेवढाच महत्वाचा असतो. आणि पत्नीचंही असं असतं की तुम्ही 12वीत असताना एक गाणं ऐकलं होतं, तेवढं मी सांगतो एक लाईनचं आणि मी माझ्या हृदयात. त्याच्यामध्ये असं होतं, पत्नीचं महत्व सांगणार की पदराची सावली एक क्षणाची ती पत्नी, जीवनाची ती माऊली. एक क्षणाची पत्नी असते, बाकीच्या वेळेस ती पुरुषाची त्या पती असतो त्याची ती माऊलीच असते. कारण जेवढं आई मुलासाठी वाट पाहते किंवा प्रेम करते, तेवढेच आपली पत्नी आपल्या पतीसाठी वाट पाहत असते, प्रेम करत असते. एवढंच मी आपल्याला सांगेन. आणि आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला, वेळ आपण दिला. अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला, उत्स्फूर्तपणे झाला. थोडा लांबलाय. ज्युडिशियल वर्क पण तेवढंच असतं, आपल्याला वेळेचं बंधन नाही. संध्याकाळी कार्यक्रम केला असता, परंतु कुणीच थांबत नाही. ज्यांच्यासाठी कार्यक्रम करायचा ते लोक थांबत नाही, मग कार्यक्रम कसा करायचा. तर आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमच्या सर्वांचं किंवा सगळ्यांचे मनोगत आपण तिथे ऐकलं. तर याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. आणि थोडंसं वेळ झाल्याबद्दल आपली सर्वांची माफी. आणि आपण कार्यक्रमाला जायला काही हरकत नाही, आपल्या ज्युडिशियल वर्कला आपण जाऊ. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज रोजी आपण सर्व जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहिला. उपस्थित माननीय न्यायाधीश, श्रीगोंदा वकील संघाचे सदस्य, बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून सर्व महिला वकील संघाचे व तसेच कर्मचारी, कोर्ट महिला कर्मचारी यांचा सन्मान केल्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते.